नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्याचा पाया तब्बल 110 वर्षापूर्वी रचला गेला होता. सह्याद्रीच्या कुशीतील अभेद्य बांधकाम ज्याला आपण विल्सन डॅम म्हणून ओळखतो. इंग्रजांच्या काळात बांधलेलं हे धरण आजही दिमाखात उभं आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवूया भंडारदऱ्याचा हा भव्य वारसा. तर मित्रांनो, आता आहे ना रंध्यामध्ये आलो आहे आणि हा सरळ दिसतोय ना, हा समोरचा रस्ता हा डायरेक्ट गोठीला जातो आहे. पण आपल्याला जायचे भंडारदरा साईड, तर हा वरती फिरायला हा रस्ता भंडारदऱ्याला जातो आहे. चला. हा दिसतोय ना, हा गोईरे गाव आहे. चला अजून थोडा पुढं जायचं आहे. आता आपण डायरेक्ट भंडारदरा गावात पोहोचलो आहे आणि इथून थोड्याच अंतरावर भंडारदरा धरण आहे. चला मग. तर मित्रांनो, आता आपण डायरेक्ट भंडारदऱ्याजवळ पोहोचलो आहे. चला तर मग तुम्हाला नाही का, हे बघा इथं नाव आहे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा, म्हणजे आता हे नाव ठेवलेले आहे. चला मित्रांनो, आता तुम्हाला नाही का भंडारदरा साईडचे आहेत नाही का, ते पाणी सोडतात ते दरवाजे दाखवतं. चला हे पाय इथंच दरवाजे ते. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, हा एक दरवाजे पहा वरतून कसे. हा एक दरवाजा, इथून पाणी सोडतात. आणि अजून त्या बाजूला एक आहे. चला तिकडं पण बघू. हे पहा, हा एक दरवाजे. आणि मित्रांनो, हे धरण आहे ना, इंग्रजांच्या काळात बांधलेलं आहे. चला मित्रांनो, तुम्हाला आता खालची बाजू दाखवतो, पाणी कसे निघत आहे. तर मित्रांनो, दरवाज्यामधून पाणी जर सोडलं असेल तर ते पाणी ना तिथून खालून या बा इथून निघत आहे आणि असंच खाली जाते. पहा इथून खाली पाणी जाते. एकच नंबर येऊ, म्हणजे पाणी जर सोडलं असतं तर एकच नंबर आला असता. चला मित्रांनो, असो आता तुम्हाला नाही का पाठीमागची पाण्याची बाजू दाखवतो. चला. इथं वरती पण नाव लिहिलं आहे, धरणाचं नाव बदललं तेव्हा. हे बा
आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलिसे भंडारदरा. चला आता आपण आहे ना इथून पाठीमागं जायला थोडा रस्ता आहे, तिथून जाऊन तुम्हाला आहे ना पाठीमागचं पाणी ते दाखवतो. तर पहा मित्रांनो, ईश्वर पाठीमागं राहिला होता. ह्या पहा इथून वर चढावं लागत आहे आणि मग इथं आहे थोडीशी उतरायला जायला थोडं अवघड आहे, पण थोडं सांभाळूनच यावं लागत आहे. तर पहा मित्रांनो, इथून ईश्वर खाली उतरतोय. आहे बऱ्यापैकी उतरायसारखी जागा आहे. आणि आता पहा मित्रांनो, पाठीमागची बाजू एकच नंबर. पहा आता पहा किती एक नंबर पाणी आहे. पहा इथं पहा. ह्या पहा इकडे नाही का गावातली माणसं काही कपडे धुवायला आलेत आणि बाबाने वाटते गळ टाकेले बरं का. आणि त्या इथं खाली नाही घरात जुनी आता मित्रांनो, हे समोर दिसतंय ना, हे धरणाला राखण राहतात ना शिपाई, त्यांच्यासाठी हे बांधले. तर त्या शिपाई इथं राहत आहे, पण ते शिपाई नाही आहे इथं. तर हे पण इंग्रजाच्याच काळात बांधले मला असं वाटत आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा हे इंग्रजाच्या काळात बांधलेलं आहे का नाही. चला मित्रांनो, आता इथं खाली नाही का भरपूर अशा खोल्या बांधल्या होत्या इंग्रजांनी, त्या तुम्हाला दाखवतो. त्यांची आता अवस्था कशी येते तुम्हाला दाखवतो. चला. तर हे पहा मित्रांनो, ह्याच त्या इंग्रज काळामध्ये बांधलेल्या ह्या खोल्या. म्हणजे ह्या खोल्यात नाही का जे कामगार असतील ना त्यांच्यासाठी बांधल्या असतील. ह्या पहा कमीत कमी 15 ते 20 खोल्या आहेत. ह्या बा किती खोल्या आहेत. चला आता तुम्हाला नाही का डायरेक्ट खाली जाऊन दाखवतो. तर पहा मित्रांनो, हा रस्ता नाही का त्या इंग्रज खोल्यांकडे जातोय. चला आपण डायरेक्ट तिथे जा. इथे बाबा आले तर काय बाबा राम राम. तुम्ही भंडारदरा गावचे का? आणि बाबा तुम्ही इकडे गाया घेऊन आले काय? येतात तिकडे बाबा. आम्ही नाही का खोल्या पाय आलो इथे नाही का, त्या खोल्या इंग्रजाच्या काळातून बांधले जातात. काळात बांधले जातात. चला आता आम्ही खोल्या बघून घेतो जरा. हा तुमचं नाव काय? बोलत जरे. बोलत जरे. चला धन्यवाद. हा ह्या अशा खोल्या ते भरपूर अशी अडचण आहे. चला तरी तुम्हाला आतमध्ये थोडा जाऊन दाखवतो.
हे पहा, हे झाड आहे ते, ह्या खोल्या ते. त्या पहा इथं आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे ना तोडीव दगडी सिमेट्री येते ह्याच्यात बांधलेले. हे पहा, हे पहा असं आतून मधून असे दरवाजे हे ते काही नाही राहिलं. कॉलनी म्हणतात इथं, कॉलनी. त्या बाई इकडं पण रूम आहे ते. आणि वरती नाही का पत्रे येते लाकडाच्या कैच्यांवरती, खिडक्या. तर ह्या पहा, ह्या खोल्या अशाच भरपूर अशा लांब, भरपूर असं लांब आहे तिकडं. आणि खालून पण ही एक लाईन आहे बा. आणि त्या पत्र्याच्या वरती गवत आता वाळून गेले बा. काही खोल्या पडल्यात या बा. ह्या बा, ह्या पत्र्यांवरती किती गवत आहे बा. तरी अजून ह्या खोल्या जशा तशाच आहे. हे सगळे धरणाचे भीत आहे बरं का. खाली क्वालिटी काळात बांधलेल्या ह्या छोट्या छोट्या खोल्या आहेत. काही खोल्या मोठ्याल्या आहेत. मित्रांनो, एकदम भिंतींच्या जवळ आलोय पहा. इथे नाही का, झूम करून दाखवतो पहा. हा अम्ब्रेला फॉल पहा. इंग्रजांनी कसं बांधलं हे धरण, त्यांच्या काळामध्येच बांधलेलं हे धरण आहे मित्रांनो. समोर दिसत ना पाहिल्या, तिथून थोडा वरती जाऊ आणि मग तुम्हाला मी थोडंसं किल्ला दाखवतो. कसा बांधला असेल हा धरण पहा. किती उंच उंची भिंती आहे ती बा. हे पहा, आणि सगळी दगड आहेत नाही का, तोडीव दगडी आहेत. हे पहा, तुम्हाला इथं झूम करून दाखवतो. तोडीव दगडी पहा. एवढं धरण बांधून ठेवलं इंग्रजांनी. इथं पर्यटक भरपूर असे फिरायला येतात. खास करून हा भंडारदरा धरण बघायला येतात. चला मित्रांनो, आता तुम्हाला नाही का थोडा तिकडल्या बाजूला जाऊन अम्ब्रेला फॉल ते दाखवतो. चला. तर मित्रांनो, आता आम्ही ना अम्ब्रेला फॉल बघायला चाललो. इकडं समोरच आहे अम्ब्रेला फॉल. चला. तर अम्ब्रेला फॉल बघायला आलो होतो इथं. तर इथे गेटच्या आत आहे ना प्रवेश बंद आहे. चला मित्रांनो, आता आपण काय करू, इथूनच तुम्हाला जवळूनच दाखवतो अम्ब्रेला फॉल. ते पहा, हा समोर दिसतोय ना
हाच आंब्रेला फॉल आहे. आता पाणी सोडेल नाही आहे. पहा मित्रांनो, पाणी सोडेल असतं तर किती एक नंबर असता हा व्ह्यू. तर हे पहा समोर दिसतोय हा आंब्रेला फॉल. थोडा थोडा पाणी चालू आहे. पहा इथं तुम्हाला झूम करून दाखवतो. हे पहा. तर पहा समोर ईश्वर चाललाय. चला आता जरासा इथं थोडा जवळून जाऊन बघू. तर पहा मित्रांनो, इथं आंब्रेला फॉलच्याच बाजूला इथं पण एक 2 दरवाजे दिसतात ते पाणी सोडायचे. हे पहा, आणि इथूनच पाणी असं खाली जाते. बघू शकता किती लोक फिरायला आले ते, आणि पर्यटक पण फिरायला आले ते. आणि आज आम्ही पहिल्यांदाच इथं आलो आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. हे पहा मित्रांनो, समोरून होडी आली इकडं. फिरायला आत जायला होती माणसं. इकडं पण होड्या लागेला ते भरपूर. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल ना, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.